श्री अरुण खान। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अर्थसंकल्प सर्वसाधारण चर्चेवर बोलण्यास मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी प्रतिवर्ष 1240 कोटी रुपये आर्थिक भाराच्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेस मान्यता देण्यात आली आहे। त्यांचे मी अभिनंदन करतो। परंतु माझ्या वर्सोवा कोळीवाडा येथे शासनामार्फत विकास करत असताना स्थानिकांना विश्वासात घेतले जात नाही। यामुळे कोळी बांधवांचे मूळ प्रश्न दुर्लक्षित होत आहेत। मी पुढे 2 मुद्दे मांडतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की विकास हा हवा आहे, परंतु कोळी बांधवांचे हित देखील लक्षात घ्यावे। अध्यक्ष महोदय, मुंबईचा खरा भूमिपुत्र म्हणजे कोळी बांधव आहेत। शहरातील कोळीवाडे, विशेषतः माझ्या मतदारसंघातील वर्सोवा गावठणमध्ये कोळी बांधवांची 100-150 वर्षापूर्वीची वडिलोपार्जित घरे, तळमजला अधिक 1-2 मजल्यांची घरे मोडकळीस आल्याने कोळी बांधवांनी मालकीच्या जागेवर असलेली घरे तोडून नवीन घरे बांधण्यास सुरुवात केली। परंतु महानगरपालिकेकडून चालू घरांच्या बांधकाम थांबवून तोडण्यात आले। यामुळे कोळी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने किमान 15 ते 20 घरे तोडून पडलेली आहेत। बांधकाम सुरू करता येत नाही म्हणून कोळी बांधवांचा उल्लेख होत असतो, परंतु आज तीच लोक त्यांच्या घरापासून महानगरपालिकेच्या कारभारामुळे वंचित आहेत। अध्यक्ष महोदय, वेसावे कोळीवाड्यातील सीमांकन वेसावे समुद्र किनाराते कवठे खाडी, पाले खाडी या जागेचा अर्धवट राहिलेला संयुक्त मोजणी पूर्ण करून वेसावे कोळीवाड्यात समावेश करण्याबाबत श्रीमती सुरेखा जावडी यांच्या पत्रान्वये कारवाई होण्यासाठी दिनांक 1/3/2024 रोजी सह-आयुक्त मत्स्य व्यवसाय सागरी यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई उपनगर यांना पत्राद्वारा कळविले। परंतु सीमांकन निश्चित कार्यवाही अद्याप पूर्ण न झाल्याने कोळी बांधवांच्या मासेमारी व्यवसायावर मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे। अध्यक्ष महोदय, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत क्लस्टर योजना आणली आहे। या योजनेचे स्वागत करतो, परंतु क्लस्टर निविदा प्रक्रियांना प्रतिसाद मिळाला नाही तरी त्या क्लस्टरमधील संस्थांना त्याचा विकासकामार्फत करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी